साक्री येथील पशुपक्षी व प्राणीरक्षक गोरक्षक सागरचंद माणिकचंद टाटिया यांनी गोहत्या व पशुपक्षी हत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। बालपणापासूनच पशुपक्षी व प्राण्यांविषयी विशेष प्रेम असलेल्या सागर टाटियांनी जंगलातील लावरीसारख्या लहान पक्ष्यांची पिंजऱ्यात पकड करून शहरात होणारी विक्री थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। विक्रेत्यांकडून हे पक्षी स्वतःच्या खर्चाने विकत घेऊन त्यांना पुन्हा जंगलात सोडून त्यांचा जीव वाचवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत। तसेच धुळे येथे मंगळवारी भरणाऱ्या बाजारात अल्पवयीन गायींची वासरे विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच सागर टाटी यांनी तेथे जाऊन 7 ते 8 वर्षांचे वासरे विकत घेतले व त्यांना गोशाळेत संगोपनासाठी सुपूर्द केले। महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या संपूर्ण गोवंश हत्याबंदी सुधारणा कायद्याची धुळे जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। या सामाजिक कार्यामुळे त्यांनी आत्मिक समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मी सागर सेठ, मी जीवदयाचं काम 10-20 वर्षापासून करतो। मी लावरी आणि अशा पक्ष्यांना सोडत असतो, परंतु मला माझ्या आत्म्याने एक दिवस सांगितलं की तू धुळ्याच्या मार्केटमध्ये जा। आणि मी धुळ्या मार्केटमध्ये गेलो आणि धुळ्या मार्केटमध्ये गेल्यानंतर 8 दिवसाचे जीव, 15 दिवसाचे जीव गाईचे वासरं, 2 महिन्याचे वासरं मी पाहिले आणि ते लोक मला 2000 रुपयामध्ये, कोणी 3000 रुपयामध्ये, मी असे 5000 रुपयामध्ये असे जीव घेतले। काल मी एक गाय आणि एक वासरू 8000 ला घेतलं। नंतर सगळे वासरू 2 ते 2500 मध्ये असे 12 जीव घेतले। आणि या जीवाची हिंसा धुळ्यामध्ये असलेले कत्तलखाने कमीत कमी 50 कत्तलखाने आहेत आणि हे सगळे जीव कत्तलखान्यात जातात। हे या जीवाला कसं तरी प्रकारे वाचवणं पाहिजे, काय केलं पाहिजे, शासनाने याच्याबद्दल गंभीर दखल घेतलं पाहिजे। आणि याकरता प्रत्येक गोरक्षकाने थोडंसं लक्ष देऊन आपल्या गावामधून हे लहान वासरं येऊ नये हे बी लक्ष ठेवावं। दुसरी गोष्ट अशी आहे की हे आता आपण काय म्हणतो की हे जे जीव येतात ते लोक 2000 ला विकून जातात, 2500 ला विकून जातात आणि त्या वासऱ्याला काहींना दूध नसतं, दूध त्याच्या पोटात चारा नसतो आणि चारा नंतर ते त्या गाईचं एवढंसं दूध देत नाही। काही लोक आता गाई दूध कमी देते म्हणून विकायला जातात। गाभण गाय 8 ते 9000 ला मिळते, गाय आणि वासरू 12000 ला मिळतं। अशा प्रकारची इतकी हिंसा होते की आपण म्हणतो कत्तलखान्याचे जीव नाही, हे कत्तलखान्याचे जाण्यासारखे जीव नाहीत। या जीवांना कोणत्याही प्रकारे शासनाने म्हणा, प्रत्येकाने कोणी बी असं वाचवलं पाहिजे अशी माझी आत्मा म्हणते। म्हणून मी सर्वांना विनंती करतो, प्रत्येक यांना की शेतकऱ्यांना ज्याच्याजवळ चारा नसेल, सुरा नसेल, पोत नसेल तर त्याने आपले जे लहान वासरू असो, गाय असो, ती नौकार गोशाळामध्ये पाठवायची किंवा शेजारच्या गोशाळेमध्ये पाठवून सहकार्य एवढं मला करावं की ते न विकता स्वतःहून जाऊन गोशाळेमध्ये पाठवा। प्रत्येकाला ही विनंती आहे की या जीवाची हाल करू नका। याकरता मी भगवंताकडे अर्ज करतो आणि या अर्जाकरता मी तुमच्याकडे आज आलेलो आहे। त्याकरता मी DSP ला अर्ज केला, DSP कडे गेलो होतो, नंतर कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। अगोदर मी अनुपम अग्रवालला भेटलो। अनुपम अग्रवालने बी थोडासा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाने थोडाफार यश आला। त्याने 120 गायी जप्त करून तिथून जप्त करून त्याने त्या गोशाळेत पाठवल्या। मला अनुपम अग्रवालने बी माझ्याकरता खूप चांगलं काम केले। तसंच त्या ठिकाणी असलेले मार्केट कमिटीचे लोक बी खूप चांगल्या प्रकारे काम करतात, परंतु हे लोक घेऊन ठेवतात, रात्रभर ठेवतात, दुसऱ्या दिवशी कोणत्याही मार्गाने घेऊन जातात। इतके जीव येतात, काल कमीत कमी 200 जीवाच्या आसपास, पण हे लहान वासरं
50च्या आसपास असतील असा अंदाज आहे. परंतु मी 14 जीवाला सोडलं तरी मला कृपया आहे सर्व बांधवांना ज्याच्याकडे गाय वासू असेल त्याने आता चारा चुरा नसेल, पाण्याची व्यवस्था महागाईच्या मध्ये काही वेळेस परवडत नसतं, तरी त्याने आपण स्वतःहून गोशाळेमध्ये जीव पाठवलं तर त्या जीवाची हत्या होणार नाही, जीव वाचवेल असं माझं मन आहे. तरी मला सर्वांनी सहकार्य करावं. इतकं बोलून मी माझं भाषण संपतो. अरियंत भगवंता नमो अरियंतानम नमो सिद्धानम नमो ऐर्यं नमो सा गुरुदेव की आज्ञाचू चित्त हरी मंगलम अरियंता मंगलम सिद्धा मंगलम चाहू मंगलम कीर्त नमो चित्त हरी शरणम पोवजाम अरियंत शरण पोवजामे चाहू शरण पोवजाम केवड़ी बदन शरण अरियंत भगवान का शरण सिद्ध भगवान का शरण साधु महात्मा शरण केवड़ी चार शरणा दुखी हरना और चरना को जो वो प्राणी सभी जन काम करे जो आए वो उसने में मुझे सहकार्य करे इसी भावना के साथ